तर मंडळी, चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईट का होते, आज पाहूया. महाभारतात याचा पुरावा दिला आहे. तुम्ही बऱ्याचदा समाजात पाहिले असेल की जे लोक चांगले कर्म करतात ते नेहमीच दुःखात असतात, संकटात असतात, आणि दुसरीकडे जी वाईट कर्म करतात ते लोक मात्र सुखात, आनंदात जगत असतात. चांगले कर्म करणाऱ्यांचा असा काय बरं गुन्हा आहे, आणि त्यांनाच का बरं एवढ्या परीक्षा द्याव्या लागतात, आणि दुसरीकडे पापी लोक अतिशय सुखात आपले जीवन व्यतीत करतात? जर तुम्हाला सुद्धा असा प्रश्न पडला असेल तर आज मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. त्याचे उत्तर हे आहे जे भगवद्गीतेमध्ये लिहिले आहे आणि श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे. महाभारतामध्ये अर्जुनाच्या मनात जे पण काही प्रश्न निर्माण होत असे, अर्जुन श्रीकृष्णाला वेळोवेळी विचारत असे. एकेवेळी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाच्या जवळ जाऊन त्यांना एक प्रश्न विचारला. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने विचारले की कोणता प्रश्न पडला आहे. तेव्हा अर्जुन म्हणाले की मला हे जाणून घ्यायचे आहे की चांगल्या लोकांसोबत नेहमीच वाईट का होते, पण त्या उलट वाईट लोक नेहमी आनंदात दिसतात. अर्जुनाच्या तोंडून अशी गोष्ट ऐकल्यानंतर श्रीकृष्ण हसले, बोलले, माणसाच्या मनात जे चाललेले आहे, ठरवलेले आहे, तसे काहीच घडत नसते. उलट अज्ञानामुळे तो खरी गोष्ट समजू शकत नाही. पण अर्जुन ही गोष्ट समजू शकला नाही. आणि मग त्याच्यानंतर श्रीकृष्णांनी त्याला काय सांगितले ते बघूया. श्रीकृष्ण अर्जुनाला बोलले, पार्थ, मी तुला एक गोष्ट सांगतो, ऐक. ती ऐकून तुला समजेल की प्रत्येक प्राण्याला त्याच्या कर्मानुसार फळ मिळत असतं. प्रकृती प्रत्येकालाच त्याचा रस्ता निवडण्याची संधी देते. आता ते माणसाच्या इच्छेवर अवलंबून असतं की त्याला धर्माचा रस्ता निवडायचा आहे की अधर्माचा रस्ता निवडायचा आहे. गोष्टीला सुरुवात करताना श्रीकृष्ण बोलले, एका नगरामध्ये 2 व्यक्ती राहत होते. एक व्यक्ती हा प्रचंड पापी होता. तो सगळीकडे अधर्माने वागायचा, लोकांवर अत्याचार करायचा आणि चोरी लबाडी वगैरे करायचा. तो मंदिरात तर कधी जायचाच नाही, आणि गेलाच तर त्याचा उद्देश चोरी हाच असायचा. आणि दुसरा व्यक्ती होता, तो प्रचंड पूजापाठ करायचा, प्रचंड दानधर्म करायचा आणि दररोज मंदिरात देखील जायचा. तो अतिशय व्यक्ती धार्मिक होता. आणि एके दिवशी रात्रभर पाऊस पडत होता आणि त्या नगरातील जे मंदिर होते ते मंदिर अगदी सकाळी रिकामेच होते. पाऊस पडल्यामुळे कोणच मंदिरात आले नव्हते. आणि त्याच वेळी या पापी माणसाच्या मनात आले की आपण मंदिरामध्ये चोरी करायची. चोरीच्या उद्देशाने तो मंदिरात अगदी सकाळी सकाळी पहाटे गेला आणि तेथील दानपेटीतील सर्व पैसे चोरले. तितक्यात चांगल्या मनाचा माणूस त्याने ठरवले की आपण मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेऊया, कारण त्याचा तो नित्य नियम होता आणि कुठल्याही परिस्थितीत तो नियम मोडत नव्हता. जेव्हा धार्मिक माणूस मंदिरात गेला तेव्हा त्या पापी माणसांनी तिजोरीतील पैसे चोरले होते आणि बाहेर पडणार तितक्यात त्याला समोर धार्मिक माणूस दिसला. म्हणून तो मंदिरातच पटकन आडबाजूला लपून बसला. जसा का धार्मिक माणूस मंदिरात शिरला, त्याच्या पाठोपाठ मंदिरातील पुजारी कुठेतरी बाहेर गेला होता, तोही आला. आणि तेव्हा पुजाऱ्याने पाहिले तर दानपेटी रिकामी होती. पुजाऱ्याने त्या धार्मिक माणसावर आळ घेतला की याने दानपेटीतील पैसे चोरले. धार्मिक माणूस ओरडून ओरडून सांगत होता की मी पैसे चोरले नाहीत, मला काहीही माहीत नाही, मी फक्त मंदिरात दर्शनासाठी आलो आहे. परंतु पुजाऱ्याने ऐकले नाही आणि तेथील माणसे जमा झाली
व त्याला सर्वजण मारू लागले. याच गोंधळाचा फायदा घेऊन तो पापी माणूस पेटीतील पैसे घेऊन पसार झाला. तो धार्मिक माणूस कसा बसा त्या लोकांच्या गर्दीतून सुटून आपल्या घराच्या दिशेने जात होता. अचानक तो एका गाडीला धडकतो आणि प्रचंड जखमी होतो आणि कसा बसा तो लंगडत लंगडत आपल्या घरी जात असतो आणि हा पापी माणूस त्याच रस्त्याने त्याच दिशेने चालत असतो. पुढे जाताना त्याला एक मोठे पोते पैशाने भरलेले मिळते. त्यानंतर पापी माणूस खूप खुश होतो आणि मनालाच बोलत होतो, अरे वा, आज तर माझा दिवसच किती छान आहे. मला त्या मंदिरात पैसे तर मिळालेच, परंतु पैशांनी भरलेले पोतेही मला मिळाले. आज तर माझा दिवसच खूप छान आहे आणि तो खूप खुश होतो. हे त्या धार्मिक माणसाने पाहिलेले असते. त्यानंतर त्याने पूजापाठ सोडून देतो. तो धार्मिक माणूस घरातील देवदेवता काढून फेकून देतो. बरेच दिवस निघून जातात आणि दोघेही मृत्यू पावतात. दोघांनाही यमराज घ्यायला येतो. जेव्हा त्या दोघांनाही यमलोकात घेऊन गेले तेव्हा धार्मिक माणसाने यमराजाला एक प्रश्न विचारला की मी आयुष्यभर चांगले कर्म केले, पूजापाठ केला, दानधर्म केला, गरीब गरजू लोकांना मी मदत केली, तरी पण माझ्याच सोबत वाईटच घडले आणि माझ्यावर चोरीचा आळ आला, मला मार बसला. परंतु या माणसाने आयुष्यभर पाप केले तरी याला पैसे तर मिळालेच, परंतु पोतेही मिळाले पैशांनी भरलेले. असे का? तेव्हा यमराजाने धार्मिक माणसाला उत्तर दिले की जेव्हा तुला मारले गेले, तुझ्यावर चोरीचा आळा आला, तू गाडीला धडकला, तेव्हा तुझ्या आयुष्यात काहीतरी भयंकर घडणार होते. तुझा मृत्यू होणार होता. परंतु तू केलेल्या चांगल्या कर्मामुळे, दानधर्मामुळे, गरिबांना केलेल्या मदत या चांगल्या कार्यामुळे तुला मृत्यू न येता देवाने फक्त मार बसवला आणि चोरीचा आळा आला आणि तू इतके दिवस जगलास देखील. याउलट या पापी माणसाच्या आयुष्यात कुंडलीत राजयोग होता. त्याला पुढे चांगले दिवस येणार होते, पण त्याने केलेल्या वाईट कृत्यामुळे आणि राजयोग तर मिळालाच नाही त्याला तसेच गरिबीत आणि चोऱ्यामऱ्या करत जगावे लागले. ही गोष्ट ऐकल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतात, पार्थ, तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले का? असा विचार करणे की परमेश्वर तुमच्या कर्मांना नजरअंदाज करतात तर हे पूर्णपणे चुकीचे आहे. परमेश्वर आपल्याला कधी कोणत्या रूपामध्ये काय देतात हे मनुष्याला माहीत नसतं. परंतु जर तुम्ही चांगले कर्म करत राहिलात तर परमेश्वराची कृपा कायमच तुमच्यावर राहील आणि आपल्या चांगल्या कर्मांना नेहमी करत राहिलं पाहिजे. त्याचं फळ आपल्याला याच जीवनामध्ये मिळणार आहे. म्हणूनच मनुष्याचे हे कर्तव्य आहे की त्याने नेहमीच चांगले कर्म केले पाहिजे. कारण श्रीकृष्णाने सुद्धा गीतेमध्ये हेच सांगितले आहे की कोणत्याही प्रकारे केलेले कर्म वाया जात नाही, मग ते चांगले असू देत किंवा वाईट असू देत. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करूनच जा आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा, म्हणजे लवकरात लवकर माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि श्री स्वामी समर्थ.